राजे सकाळ म्हणजे बघा रात्री 8 वाजल्यापासून निघाल्यात, पहाटे पहाटे उजाडताच युद्ध चालू झालंय. चालू झालेलं युद्ध दादांनो दुपारचे 1 वाजल्यात तरी आमचे मावळे धोधो धोधो पावसामध्ये पोटात अन्नाचा कण नसताना माता भगिनींनो आपला राजागडावरती पोचावं म्हणून लढत होते. राजे 1 वाजता दुपारच्या विशाळगडाच्या पायथ्याला गेले. पण विशाळगडाच्या पायथ्याला गेल्यानंतर गड्या हो राजा अवाक झाले, कारण सिद्धी एवढा जोर एवढा हुशार निघाला त्याने विशाळगडाला सुद्धा तिथे वेढा टाकला होता. आता मात्र राजांच्या अंगावरती राजांना कसं तरी वाटायला लागलं की अरे आता वेढा आपण 600 मधलं तर 300 मावळे घेऊन आलोय, तिकडे एवढी मोठी फौज आपली खेळखिंड रोखून धरले आणि इकडं आता एवढा मोठा वेढा फोडायचा तरी कसा. राजांना फक्त एवढंच वाटत होतं कधी एकदा विशाळगडावरती जातोय, तोप गोलंदाजाला एकदा सांगतोय की लवकर तोफेचे 3 बार काढ. माझा बाजी तिथं शमशेर घेऊन दोन्ही हातामध्ये पट्टे घेऊन तिकडे लढतोय, या काही मावळ्याच्या जीविताची हानी होता कामा नये. पण दादांनो विशाळगडाला वेढा पडला होता. तो वेढा आता राजांना स्वतः लढून फोडावा लागणार होता. तो वेढा टाकला कुणी होता? आपली सरदार लोक होती, सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव दळवी. पण महाराजांनी त्यांचा विचार केला नाही. स्वराज्यासाठी जे जे आडवे आले त्यांना कायम चाडवं करायला माझ्या शिवछत्रपतींची तलवार मेहनतून बाहेर निघाली. सगळ्या सूर्यांचा खात्मा केला. उभे आडवं माझ्या राजांनी सगळ्या सूर्यांना कापलं. तो दादांनो विशाळगडाचा वेढा फोडवायला महाराजांना संध्याकाळचे 6 वाजले. दादांनो 6 तास इकडं बाजीप्रभू देशपांडे लढत होते, तर इकडं दुपारच्या पुढं माझे शिवछत्रपती लढत होते. विचार करा काय फसगत झाली असेल.